जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपलं कोड महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये. टुडे वी विल डिस्कस अबाउट द डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स इन जावा. ओके, तर जावामध्ये 4 डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स आहेत. तर ते कोणकोणते आहेत? पहिलं तर आहे सिम्पल इफ स्टेटमेंट, देन इफ एल्स, देन एल्स इफ लॅडर अँड स्विच केस. दीज आर द 4 डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स इन जावा. आजच्या लेक्चरमध्ये आपण सिम्पल इफ डिस्कस करणार आहे. तर सिम्पल इफचं वर्किंग कसं आहे, त्याचा सिंटॅक्स काय आहे, त्याच्या रिलेटेड थेअरी कशी असेल आणि जे पण काही प्रोग्राम्स असतील त्याच्या रिलेटेड ते आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण याचा सिंटॅक्स बघू आणि तो जाणून घेऊया. ठीक आहे, सिम्पल इफचा सिंटॅक्स कसा आहे, इफ देन त्याच्या आतमध्ये कंडिशन आणि इफचा ब्लॉक. ठीक आहे, तर याचं वर्किंग फ्लो कसा असतो की पहिली गोष्ट जर इफ हा आहे, हा एक कीवर्ड आहे. काय आहे? कीवर्ड. इफ इज अ कीवर्ड इन जावा. हा एक कीवर्ड आहे आणि ही कंडिशन आहे. ठीक आहे, आणि हा जो इफ हे जे ब्रॅकेट्स दिसत आहेत ते इफ ब्लॉक आहे. ठीक आहे, जेव्हा आपण इफ कंडिशन लिहितोय त्यामध्ये ते काय होतं की जो आपला इफ ब्लॉक आहे तो क्रिएट होतो. जर यामध्ये ही जी कंडिशन आहे ही कंडिशन जर ट्रू झाली, ही जर कंडिशन जर ट्रू असेल तरच जो इफ ब्लॉक असणार आहे तो आपला एक्झिक्यूट होणार आहे. अदरवाईज ही जर कंडिशन फॉल्स होत असेल, तर जो इफ ब्लॉक काय होणार आहे, एक्झिक्यूट न होता डायरेक्टली तो स्किप केला जाणार आहे. ठीक आहे, दिस इज द वर्किंग फ्लो ऑफ द इफ कंडिशन. तर इफ ब्लॉक आपण कधी यूज करतो? ज्या वेळेला आपल्याला फक्त पॉझिटिव्ह सिनॅरिओज कन्सिडर करायचे असतात त्यावेळेला आपण इफ ब्लॉक यूज करतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला वोटिंग एलिजिबिलिटी चेक करायचं आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल एक स्टुडंट आहे, त्या स्टुडंटचं एज आहे 19 आणि आपल्याला काय चेक करायचं आहे, तुम्ही जो स्टुडंट आहे त्याचं एज जे 19 आहे तो वोटिंग करण्यासाठी इलिजिबल आहे की नाही आहे हे आपण जर चेक करायचं असेल तर आपण अशा सिनॅरिओला काय करतो, इफ कंडिशनमध्ये टाकतो. तर हा सिनॅरिओ कसा येईल, इफ आणि याच्यामध्ये कंडिशन काय असेल, इफ एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू, इफ एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18. ठीक आहे, जर एज तुमचं काय असेल 18 किंवा 18पेक्षा जास्त असेल तर त्याच्या आतमध्ये काय एक्झिक्यूट झालं पाहिजे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन काय आउट झालं पाहिजे, यू आर इलिजिबल फॉर वोटिंग. ओके, अँड देन हा ब्लॉक जो आहे तो एंड झाला पाहिजे. ठीक आहे, ही जर कंडिशन ट्रू होत असेल, एज इज इक्वल टू 19, ही जर कंडिशन ट्रू झाली तर हे स्टेटमेंट आपल्याला प्रिंट होईल. अदरवाईज हे स्टेटमेंट प्रिंट न होता बाकी जो खाली कोड असेल किंवा जर कोड नसेल तर काहीही प्रिंट होणार नाही. दिस इज द, म्हणजे आपण कोणत्या सिनॅरिओमध्ये कशा प्रकारचे इफ स्टेटमेंट जे आहे ते यूज करतो. हा एक झाला पहिला सिनॅरिओ. अजून कुठे यूज करू शकतोय, लाईक ATM मशीन असेल आपल्याला. ठीक आहे, जर ATMमध्ये कसा त्याचा उपयोग होतो की तुमचा जो पिन आहे ॲक्च्युअल पिन आणि तुम्ही एंटर केलेला पिन जर मॅच होत असेल, इफ दिस मॅचेस, देन तुमचा जर अकाउंट बॅलन्स चेक करायचा असेल किंवा मनी विड्रॉल करायचं असेल तर त्या टाईमला ते त्याप्रमाणे आपण यूज करतो. ठीक आहे, अशा मल्टिपल केसेसमध्ये आपण इफ ब्लॉकचा यूज करतो. तर आपलं एक रिअल लाईफ एक्झाम्पल बघूया याच्यामध्ये आणि त्यानंतर वर्किंग फ्लो कसा असतो बघूया. ठीक आहे, रिअल लाईफ एक्झाम्पलमध्ये आपण एक ATMचं एक्झाम्पल घेऊ शकतो. प्रत्येकाकडे ATMचं कार्ड असेल. ठीक आहे, ते कार्ड आपण काय करतो, एका ATM मशीनमध्ये जाऊन काय करतो, इन्सर्ट करतो. ठीक आहे, जर तुमच्या बँकेमध्ये तुमचा बॅलन्स जो आहे 10,000 आहे, बॅलन्स किती आहे, 10,000 रुपये आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा बॅलन्स चेक करायचा आहे. ATMमध्ये जाऊन तुम्हाला बॅलन्स तुमचा चेक करायचा आहे आणि तुमच्या ATMचा जो पिन असेल, फॉर एक्झाम्पल तुमचा ATMचा पिन असेल 1 2 3 4. ठीक आहे, ज्यावेळेला तुम्ही बॅलन्स चेक करायचा असतो तुम्ही काय करता, कार्ड यामध्ये इन्सर्ट करता आणि तिथे एक ऑप्शन असतो, मल्टिपल ऑप्शन्स असतात लाईक चेक बॅलन्स, विड्रॉ बॅलन्स. ठीक आहे, जर तुम्ही चेक बॅलन्सवर क्लिक केलं आणि तुमचा पिन जो आहे ॲज इट इज तुम्ही 1 2 3 4 टाकल्यानंतर तुम्हाला काय भेटून जातं, तुमचा जो ॲक्च्युअल बॅलन्स आहे तो तुम्हाला डिस्प्ले होतो. पण त्याच सिनॅरिओमध्ये जर तुम्ही काय केलं, ATMमध्ये गेला, तुम्ही तुमचं ATM कार्ड आहे ते इन्सर्ट केलं आहे, बाय मिस्टेक तुम्ही काय केलं की 1 2 3 4 हा पिन न टाकण्याऐवजी तुम्ही काय केलं, तुमचा अजून एक ATM कार्ड आहे त्याचा पिन आहे 3 4 5 6 हा पिन तुम्ही तिथे एंटर केला आहे. तर या सिनॅरिओमध्ये काय होतं की तुमचा बॅलन्स तुम्हाला चेक करायचा असतो तो तुम्हाला चेक करता येणार नाही. कारण की तुमचा जो ॲक्च्युअल पिन आहे आणि तुम्ही एंटर केलेला पिन आहे तो डिफरंट आहे. ठीक आहे, तर या सिनॅरिओमध्ये इफ स्टेटमेंट यूज केलं जातं. इफ यामध्ये कंडिशन काय असेल, इफ युअर ॲक्च्युअल पिन इक्वल टू एंटर्ड पिन, हे जर दोन सेम असेल तरच तुम्हाला जो तुमचा ॲक्च्युअल बॅलन्स आहे तो डिस्प्ले करायचा आहे. ठीक आहे, दिस इज द वर्किंग ऑफ द
ATM मशीन आणि ATM मशीनमध्ये इफ स्टेटमेंट कशा प्रकारे आपण इम्प्लिमेंट केलेलं असतं. ठीक आहे, आता वर्किंग फ्लो बघूया आपण. ठीक आहे, जे इफ स्टेटमेंट आहे त्याचं वर्किंग फ्लो कसं असतो. तर पहिल्यांदा तर जो तुमचा प्रोग्राम आहे तो स्टार्ट होईल, देन तो इफ स्टेटमेंटला जाईल किंवा इफ कंडिशनला जाईल. ठीक आहे, त्या इफ कंडिशनला आल्यानंतर 2 सिनेरिओ आहेत. पहिला तर तुमचा जो इफ कंडिशन असेल ती कंडिशन एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, या दोन्हीमध्येच असेल, ट्रू किंवा फॉल्स. जर तुमची कंडिशन ट्रू असेल तर जो इफ ब्लॉक आहे तो एक्झिक्यूट होऊन त्यामध्ये काय होईल, त्यामध्ये जे स्टेटमेंट्स आहेत ते एक्झिक्यूट होतील आणि तुम्हाला ते डिस्प्ले होईल. अदरवाईज जर तुमचा जो ब्लॉक आहे, इफ स्टेटमेंट आहे किंवा इफ कंडिशन आहे, ते इफ कंडिशन फॉल्स असेल तर तुमचं काय होईल, प्रोग्राम टर्मिनेट होईल किंवा तो इफ ब्लॉक असेल तो एक्झिक्यूट न होता तो स्किप केला जाईल. ठीक आहे, दिस इज द वर्किंग फ्लो ऑफ द इफ स्टेटमेंट. थेरीमध्ये काय आहे, इफ इज अ कीवर्ड. इफ जो आहे तो एक कीवर्ड आहे जावामधला, विच इज यूज टू क्रिएट अ ब्लॉक. तो कशासाठी वापरला जातो, आपल्याला ब्लॉक क्रिएट करण्यासाठी वापरला जातो आणि हे जे आहे ते पॉझिटिव्ह सिनॅरिओ हँडल करण्यासाठी वापरला जातो. देन इफ ब्लॉक एक्झिक्यूट्स ओनली इफ द कंडिशन इज ट्रू. जो तुमचा इफ ब्लॉक आहे तो कधी एक्झिक्यूट होणार आहे, ज्या वेळेला तुमची जी कंडिशन आहे ती ट्रू असेल, फक्त त्याच वेळेला तुमचा जो इफ ब्लॉक आहे तो एक्झिक्यूट होणार आहे. इफ ब्लॉक इज अन इंडिपेंडंट ब्लॉक. जो इफ ब्लॉक आहे तो काय आहे, इंडिपेंडंट ब्लॉक आहे, म्हणजे तो कोणत्या दुसऱ्या ब्लॉकवरती किंवा कोणत्या दुसऱ्या स्टेटमेंटवरती डिपेंडंट नाही. ठीक आहे, तर हा जो डिपेंडंट आणि इंडिपेंडंटचा पार्ट आहे तो तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये समजून जाईल. ठीक आहे, देन फोर्थ स्टेटमेंट काय आहे, विथ द हेल्प ऑफ सिम्पल इफ वी कॅन अचीव ओनली पॉझिटिव्ह सिनॅरिओज. आपण काय करू शकतो, युझिंग द इफ ब्लॉक किंवा सिम्पल इफ ब्लॉक आपण फक्त पॉझिटिव्ह सिनॅरिओज जे आहेत ते फक्त हँडल करू शकतो. जसं की मी तुम्हाला पहिला एक्झाम्पल सांगितलं होतं वोटिंगच्या रिलेटेड. ठीक आहे, तर तिथं जर मी 19 माझं एज असेल आणि 18ला जर वोटिंग इलिजिबिलिटी असेल तर काय होईल, ते वोटिंगसाठी इलिजिबल आहे. पण माझं जर एज मी तिथं 16 टाकलं आणि फक्त इफ ब्लॉक यूज केला तर मला काहीच आउटपुट भेटणार नाही. ठीक आहे, कारण की तिथं आपण काय करतोय, फक्त युझिंग द इफ स्टेटमेंट वी कॅन ओनली अचीव द पॉझिटिव्ह सिनॅरिओज. देन वी कॅन क्रिएट अ मल्टिपल इफ ब्लॉक्स इन अ जावा प्रोग्राम. आपण काय करतो, एका जावा प्रोग्राममध्ये मल्टिपल इफ ब्लॉक यूज करू शकतो. ठीक, दिस इज ऑल अबाउट द सिम्पल इफ डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. तर याच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन्स असतील, जे आपण ATMचं रिअल एक्झाम्पल बघितलं होतं ते आपण आता लॅपटॉपच्या स्क्रीनवरती डिस्कस करूया. ठीक आहे, इफ ब्लॉकचं वर्किंग कसं असतं आणि त्यातून आपल्याला कोणकोणते आउटपुट आणि कशा प्रकारे आउटपुट भेटतात. तर आता आपण जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. ओके, सो आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आलेलो आहे. इथे एक डिसिजन मेकिंग स्टेटमेंट नावाचं एक पॅकेज आहे. यामध्ये आपण काय करूया, एक ATM नावाचा क्लास क्रिएट करू, ATM. ठीक आहे, यामध्ये मला काय करायचं आहे की जो सेम एक्झाम्पल आपण घेतलं होतं ते सेम एक्झाम्पल इथं आपल्याला व्हॅलिडेट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल PSVM. ठीक आहे, की पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन देन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स. ओके, तर यामध्ये मी काय करतो, माझा जो पिन आहे तो सेट करतो. इंट पिन इज इक्वल टू 1 2 3 4 हा माझा पिन आहे. ठीक आहे, देन इंट बॅलन्स इज इक्वल टू माझ्या अकाउंटमध्ये फॉर एक्झाम्पल 10,000 रुपये आहेत, ते मी इथे सेट केले. ठीक आहे, माझा पिन किती आहे 1 2 3 4 आणि जो माझा बॅलन्स आहे तो 10,000 आहे. ओके, आणि आता मला चेक काय करायचं आहे, ज्या वेळेला मी काय करेन की माझा पिन एंटर करेन त्यावेळेला मला काय आलं पाहिजे, आउटपुट माझा जो बॅलन्स आहे तो माझा बॅलन्स डिस्प्ले झाला पाहिजे. मग इथं कंडिशन काय असेल, इफ मी ब्लॉक यूज करतो, इफ याच्या आतमध्ये कंडिशन काय असेल, इफ जो माझा ॲक्च्युअल पिन असेल तो कशासमोर असला पाहिजे किंवा कशाच्या इक्वल असला पाहिजे, 1 2 3 4च्या इक्वल असला पाहिजे. ठीक आहे, माझा जो पिन आहे तो 1 2 3 4च्या इक्वल असला पाहिजे. किंवा आपण स्कॅनर क्लाससुद्धा यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथं काय करू शकतो, आपण डायरेक्टली युजरला तिथं विचारू शकतो तुमचा पिन किती आहे. लाईक फॉर एक्झाम्पल मी इथं काय करतो, स्कॅनर इनपुट इक्वल टू न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन. ठीक आहे, हा मी एक स्कॅनर क्लास घेतला आहे आणि याच्यामध्ये काय करतो, मी युजरला विचारतो डायरेक्टली. ठीक आहे, सिस्टीम एंटर युअर पिन. युजर काय करेल, युजरला हे दिसेल की एंटर युअर पिन, तुमचा पिन एंटर करायचा आहे इथं. आणि हे मी स्टोअर करतो ॲक्च्युअल
एंटर्ड पिन एंटर्ड पिन नावाच्या व्हेरिएबलमध्ये मी हे स्टोअर करतो इंट डॉट नेक्स्ट इंट ओके परफेक्ट. इंट डॉट नाही, इथे इनपुट डॉट नेक्स्ट इंट इनपुट डॉट नेक्स्ट इंट असे केलं. ठीक आहे. त्यानंतर काय करणार आहे मी, यामध्ये माझं जे ॲक्च्युअल पिन किती आहे, ठीक आहे, माझं ॲक्च्युअल पिन, याला मी नाव देतो ॲक्च्युअल पिन माझा 1 2 3 4 आहे आणि जो मी घेणार आहे युजरकडून पिन तो आहे एंटर्ड पिन. मग यामध्ये मला कधी दिसला पाहिजे माझा ॲक्च्युअल जो माझा बॅलन्स असणार आहे तो कधी दिसला पाहिजे, माझा ॲक्च्युअल पिन इक्वल असला पाहिजे एंटर्ड पिन म्हणजे मी जो एंटर करणार आहे पिन तो आणि माझा ॲक्च्युअल पिन आहे तो मॅच झाला तरच काय झालं पाहिजे, मला आउटपुट आलं पाहिजे, माझं जे बॅलन्स आहे तो मला आउटपुट दिसला पाहिजे. ठीक आहे. मग यामध्ये लिहिलं युअर बॅलन्स इज बॅलन्स. ओके. तर याचं ॲक्च्युअल एक्झिक्युशन कसं होता येईल बघा, यामध्ये कोड या लाईनला येईल. ठीक आहे. इथं आल्यानंतर काय विचारेल, युजरला विचारेल एंटर युअर पिन. ठीक आहे. मी समजा फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 टाकलं इथं, तर हे 1 2 3 4 एंटर्ड पिनमध्ये सेव्ह होईल. देन ॲक्च्युअल पिन किती आहे, 1 2 3 4 आहे, माझा बॅलन्स 10,000 आहे. इथं कंडिशन चेक होईल. कंडिशन काय चेक होईल, ॲक्च्युअल पिन काय आहे 1 2 3 4, मी एंटर केलेला पिन काय आहे 1 2 3 4, मॅच झाला तरच मला बॅलन्स डिस्प्ले होईल. अदरवाईज फॉर एक्झाम्पल मी या स्टेटमेंटला एंटर युअर पिनच्या जागी मी 1 2 3 4 न टाकता 4 5 6 7 असा पिन टाकला असता तर काय झालं असतं, इथं आल्यानंतर ॲक्च्युअल पिन 1 2 3 4, एंटर्ड पिन काय आला असता 4 5 6 7, हे काय झालं असतं एक्झिक्यूट न होता डायरेक्टली मला कायच आउटपुट भेटणार नाही. ठीक आहे. आता आपण बघूया, हे व्हॅलिडेट करून बघूया मला असं आउटपुट येतंय का. ओके. मी कोड एक्झिक्यूट केलेला एंटर युअर पिन, मला पिन एंटर करायचा. फॉर एक्झाम्पल मी पहिल्यांदा करेक्ट पिन एंटर करतो 1 2 3 4, हा माझा करेक्ट पिन आहे, मी एंटर दाबलं, मला माझा बॅलन्स जो आहे तो आलेला आहे, युअर बॅलन्स इज 10,000. ठीक आहे. सेम मी परत कोड रन केला आणि यामध्ये काय केलं, आता इनकरेक्ट पिन एंटर करतो. फॉर एक्झाम्पल 2 2 2 2. ठीक आहे. हे मी पिन एंटर केला, हा इनकरेक्ट आहे. इनकरेक्ट मी एंटर दाबल्यानंतर मला काहीच डिस्प्ले होत नाही, कारण की आपण युझिंग द इफ ब्लॉक आपण काय करू शकतो, फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह सिनॅरिओला हँडल करू शकतो. ठीक आहे. त्यामुळे मला इथं आउटपुट आलेलं नाही आहे. ठीक आहे. दिस इज यूज केस ऑफ द इफ स्टेटमेंट. ठीक आहे. युझिंग द इफ डिसिजन मेकिंग स्टेटमेंट अशा प्रकारचे आपण इथं काय करू शकतो, प्रोग्राम करू शकतो. अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, लाईक त्या वोटिंगचं केलेलं. ठीक आहे. वोटिंगसाठी वोटिंग नावाचं मी एक क्लास क्रिएट करतो, याच्यामध्ये एक मेन मेथड पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. ओके. यामध्ये मला काय करायचं आहे की युजरला पहिल्यांदा विचारायचं आहे तुमचं एज किती आहे, आणि जर तुमचं एज 18 असेल किंवा 18च्या वरती असेल तर तुम्हाला काय, तुम्ही इलिजिबल आहे वोटिंगसाठी, अदरवाईज तुम्ही काय इलिजिबल नाही आहे. ठीक आहे. तर मला युजरकडून इनपुट घ्यायचं, त्यासाठी मला काय करायला लागेल, एक स्कॅनर क्लास वापरावा लागेल. स्कॅनर इनपुट इक्वल टू न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन. ओके. स्कॅनर क्लास यूज केला. आता मी युजरला विचारणार आहे, त्यासाठी मला एक प्रिंटिंग स्टेटमेंट लिहावं लागेल. एंटर युअर एज, तुमचं एज काय ते मला एंटर करायचं आहे. ठीक आहे. देन इथे काय येईल, इफ द एज, आता वोटिंगसाठी 18 वर्ष कंप्लीट लागतात. ठीक आहे. इफ एज 18 कंप्लीट असतील तर तुम्ही, आपण आता कन्सिडर घेऊ, जरी तुमचं एज 18 असेल तरी तुम्ही वोटिंग करू शकता. तुमचं एज ग्रेटर दॅन 18 पाहिजे किंवा इक्वल टू 18 पाहिजे. ठीक आहे. ही मी कंडिशन लिहिली. ही जर कंडिशन ट्रू होत असेल तरच काय झालं पाहिजे, याच्या आतला ब्लॉक एक्झिक्यूट झाला पाहिजे. ठीक आहे. म्हणून इथं लिहितो मी आतमध्ये यू आर इलिजिबल फॉर द वोटिंग. ओके. हा मला मेसेज आला पाहिजे. ठीक आहे. मी आता काय करतो, हा कोड काय करतो, रन करतो. रन केल्यानंतर ओके, डिसिजन मेकिंग वोटिंग इफ एज. ओके. इथं एज नावाचं व्हेरिएबल जे आहे ते मी काय केलेलं नाही, यामध्ये हे जे मी एज विचारतो युजरला ते स्टोअर होत नाही कुठं. ठीक आहे. ते स्टोअर करण्यासाठी मला पहिल्यांदा ते काय करावं लागेल, इंट एज यामध्ये स्टोअर करावं लागेल. इंट एज इज इक्वल टू इनपुट डॉट
नेक्स्ट इंट. ओके, मी स्टोअर केला, आता प्रोग्राम बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट इंट. ओके, हां, इथं आता मला आउटपुट भेटलं आहे एंटर युअर एज. मला आता काय करायचं आहे, माझं एज एंटर करायचं. फॉर एक्झाम्पल मी ते एज केलं 24. यू आर इलिजिबल फॉर द वोटिंग. मी एलिजिबल आहे वोटिंगसाठी. पण आता मी परत जर प्रोग्राम एक्झिक्यूट केला आणि इथं मी एज टाकलं 15, तर मला कायच आउटपुट भेटणार, कारण की बिकॉज ऑफ द इफ स्टेटमेंट. फक्त इफ काय करतं, पॉझिटिव्ह सिनॅरिओला कन्सिडर करतं, निगेटिव्हला ते इग्नोर करतं. ओके, दिस इज द ऑल अबाउट द इफ डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. ठीक आहे, आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही सिनॅरिओ मला जर एक्झिक्यूट करायचे असतील किंवा दोन्ही सिनॅरिओ मला काय करायचे असतील, कन्सिडर करायचे असतील, तर त्यासाठी आपण यूज करतो इफ एल्स ब्लॉक किंवा इफ एल्स डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट टुडे. ओके, आपण भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. टाटा, बाय बाय.